नमस्कार मित्रांनो. आज मला ना खूप चटपटीत खायची क्रेविंग झाली, तर म्हटलं चला आपण आलू कटलेट बनवूया आणि तुम्हालासुद्धा ती रेसिपी शेअर करूया. हे आलू कटलेट एकदम इझी, झटपट होणारी, कमी वेळात होणारी रेसिपी आणि हेल्दी रेसिपी आहे. चला तर मग पाहूया आपण. इथे मी आलू कटलेटसाठी 3 आलू उबळून घेतलेले आहेत आणि त्यांना व्यवस्थित मॅश करून घेतले. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलं, सेम वाटीच्या प्रमाणात तांदळाचं पीठ टाकलं. इथे तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअरचं पीठसुद्धा वापरू शकता. त्यानंतर यामध्ये 1 कांदा चिरून टाकला, कोथिंबीर चिरून टाकली, कढीपत्ता कट करून घेतला, आलं लसणाची पेस्ट 1 चमचा टाकली, 1 चमचा आमचूर पावडर, चाट मसाला देखील वापरू शकता तुम्ही, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरे, 1 चवीपुरतं मीठ. त्यानंतर लिंबू पिळून घ्यायचं आहे, लाल तिखट, पाव चमचा हळद. आता इथे हे मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे. त्यानंतर पहा आपल्याला ते कटलेट तयार करायला घ्यायचे आहेत. एका वाटीमध्ये तेल घ्यायचं, तो पसरून घ्यायचा हाताला, त्यानंतरच कटलेट बनवायचे आहेत, नाहीतर कटलेटचं जे सारण आहे ते हाताला चिटकू शकतं. त्यानंतर अशा प्रकारे मी हे सगळे कटलेट एका प्लेटमध्ये तयार करून घेतलेले आहेत. आता आपण यांना शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. इकडे मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आणि कटलेट शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत. त्यामध्ये 5 मिनटानंतर पलटून घ्यायचे आहेत. गॅस मंद आचेवरतीच ठेवायचा आहे, अजिबात फास्ट ठेवायचा नाही. पहा असा रंग आल्यानंतर त्यांना पलटून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा 5 मिनटं शॅलो फ्राय होऊन द्यायचे आहेत. त्यानंतर हे खायला रेडी आहेत. मग तुम्ही गरमागरम आलू कटलेट कोणत्याही चटणीसोबत, अगदी खोबऱ्याची चटणी, टोमॅटो केचप, पुदिना चटणी किंवा कोथिंबीर चटणीसुद्धा छान लागते यासोबत. तुमच्या आवडीनुसार कोणतीही चटणी तुम्ही याबरोबर सर्व करू शकता आणि खाऊ शकता. अतिशय टेस्टी लागतात आणि खायलासुद्धा हेल्दी. बाहेरचं खाऊ नका, घरामध्येच बनवा आणि घरातलंच खा. अगदी दहीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. तुम्हीसुद्धा ट्राय करा नक्की. कशी वाटली रेसिपी मलासुद्धा कॉमेंट करून सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला विसरू नका. तर 2 दिवसांनी माझ्या रेसिपी येत असणार, त्या नक्की पहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.